नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. जय परशुराम. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी 3:30 मुहूर्तापैकी सगळ्यात सुंदर असं अक्षय तृतीया हे मुहूर्त आपल्याला प्राप्त होत आहे आणि त्यासोबतच परशुराम जयंती सुद्धा आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया हा सण असून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 3:30 मुहूर्तापैकी हा सगळ्यात महत्वाचा मुहूर्त मानला जातो, जो वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी विशेषतः सोने गुंतवणूक केली जाते. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. पण त्याही पलीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पितरांना शरण जाऊन पितरांकडनं अक्षय आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृस्मरण करणं हे सगळ्यात महत्वाचं मानलं जातं. पितृस्मरणामध्ये आपल्या घरामध्ये गुरुजींना बोलवून त्यांच्या मुखातून मंत्र म्हणून आपल्या पितरांना आपण तर्पण विधी करणं तितकंच गरजेचं आहे. या दिवशी जप, दान, हवन या गोष्टीला सुद्धा तितकंच महत्व मानलं गेलं आहे. हा दिवस नवीन व्यवसाय, नवीन वास्तू किंवा कुठल्याही नवीन कार्यासाठी अत्यंत महत्वाचा असा पंचांगामध्ये सांगितलेला हा परिपूर्ण दिवस आपल्याला लाभत असतो. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणं असे परंपरेगत आपण करत आलो. त्याच्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं. आताची परिस्थिती पाहता, सोन्याचे भाव पाहता सगळ्यांनाच हे शक्य होईल असे नाही. त्यामुळे जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान गुळ आपल्या घरामध्ये अवश्य या दिवशी खरेदी करा. गुळ, दूध, दही, तूप, साखर, तांदूळ या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा आपण खरेदी केल्यास आपल्या घरातील धनलक्ष्मी स्थिर राहते. आपल्या संपत्तीत नक्कीच वाढ होत असते. या दिवसाचं काही पौराणिक असं महत्व आहे. याच दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार श्री भगवान परशुराम यांचा जन्मदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. शास्त्र आणि शस्त्र याचं उत्तम उदाहरण म्हणजेच भगवान परशुराम आहे. शास्त्राच्या बुद्धिमत्ता आणि शस्त्राची ताकद याच्यावर राज करणारे हे भगवान परशुराम आपल्या सर्वांना उत्तम बल यश प्रदान करो हीच भगवान परशुरामांचरणी प्रार्थना. याच दिवशी गंगा अवतरण दिवस सुद्धा आहे. भगीरथ राजाने मोठी तपश्चर्या करून गंगा मातेला आपल्या पृथ्वीवर आणला तोच हा मंगल दिवस आहे. याच दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती सुद्धा साजरी केली जाते. आपल्या घरामध्ये उत्तम पद्धतीने अन्न आपण प्राशन करत असतो. त्याच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने, अन्नपूर्णेच्या कृपेने आपण हे भोजन ग्रहण करत असतो. त्यामुळे अन्नपूर्णा जयंती सुद्धा याच दिवशी साजरी केली जाते आणि म्हणूनच विशेषतः बऱ्याच घरांमध्ये चैत्र गौर या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. चैत्र गौरीचं सौभाग्यवती स्त्रियांनी याच दिवशी पारणं केलं जातं. या दिवशी चैत्र गौरीला टरबूज, खरबूज, पणं, कैरीची डाळ असा नैवेद्य दाखवून या देवीचा उत्सव साजरा केला जातो. आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आणि आपल्या कुळावर गौरीची म्हणजे अन्नपूर्णा मातेची कृपा राहावी म्हणून ही साधना अक्षय तृतीयेच्या दिवशी सवाष्णी करत असतात. याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. मग या सगळ्यात सुंदर अशा मुहूर्तावर आपण जर हा दिवस बघत आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आधी भगवंताला धन्यवाद द्या. धन्यवाद या शब्दाने जर तुमच्या दिवसाची सुरुवात होत असेल तो दिवस अतिशय सार्थकी लाभतो हे मात्र नक्कीच. आणि त्यानंतर या सुंदर क्षणांना साजरं करण्यासाठी दान, जप, पूजा, पितरांचं तर्पण या गोष्टी आपल्या कुल परंपरेनुसार आपण अवश्य केल्या गेल्या पाहिजे. त्यासोबतच याच दिवशी श्री हरी विष्णूची आणि माता महालक्ष्मीची पूजा सुद्धा अवश्य करायची असते. वैशाख महिना आहे. वैशाख महिन्यामध्ये नरहरी रायांचे म्हणजेच नरसिंह रूपाचे नवरात्र सुरू होत असतात. आपण पुढचा व्हिडिओ तो बघणारच आहोत आणि म्हणूनच याच दिवसांमध्ये माता महालक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची उपासना जर आपल्या वास्तूमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करत असाल आणि नियमितपणे ही सेवा करत असाल तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची अक्षय कृपा प्राप्ती होत असते. याच दिवशी आपले शेतकरी बांधव, आपला देश हा कृषी प्रधान आहे. आपण शेतकरी बांधवांना सुद्धा या दिवशी धन्यवाद म्हटलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये हा सण आखाती गौराई म्हणून सुद्धा ओळखला जातो. नवीन पीक आणि समृद्धीसाठी
शेतकरी बांधव याच दिवशी शेतामध्ये नवीन पिकाची लागवड करत असतात. इतकं सुंदर असा हा पर्वकाल आपल्याला 19 एप्रिल 2026 रोजी प्राप्त होत आहे आणि त्यामुळे या सुंदर पर्वकाळाचा लाभ आपण अवश्य घेतला पाहिजे. या दिवशी आपण आपल्या पितरांचं स्मरण अवश्य करा. पितरांच्या नावाने गोसेवा करा, अन्नदान करा आणि त्यासोबतच आपल्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला पितरांसाठी मोहरीचा एक दिवा तेलाचा अवश्य रात्रभर राहील अशा पद्धतीने आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घरामध्ये परंपरेनुसार हा सण आपण साजरा करणार आहोत आणि विशेष म्हणजे या दिवशी प्रत्येकाच्या घरी तांदूळ या पदार्थाची खरेदी अवश्य करा. तांदूळ याला मोती समान असं म्हटलं जातं. मोती हे समुद्रात असतात आणि त्यामुळेच माता महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुद्धा आपण सोने चांदी शक्य नसेल तर नक्कीच तांदळाची खरेदी या दिवशी अवश्य करायची आहे. त्यासोबत तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्राची सुद्धा खरेदी किंवा श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर श्री सुक्ताचा अभिषेक करून आपण लक्ष्मीची उपासना यासाठी कनकधारा स्तोत्र श्री सुक्त याचं पठण सुद्धा या दिवशी आपण करायचं आहे. या दिवसाचा एक महा उपाय मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. आपल्याला एक साधी डिश घ्यायची आहे. त्या डिश मध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर थोडासा गव्हाचं जे पीठ आहे त्या गव्हाच्या पिठाचा दिवा आपल्याला थोडी हळद एकत्र करून प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपला देवघरामध्ये आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला फक्त तो दिवा लावून बसायचं नाहीये, तर तो दिवा लावल्यानंतर दुसरे दिवशी त्या दिव्याखालचे जे काही तांदूळ आहे ते तांदूळ आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि थोडे तांदूळ हे पक्ष्यांना दान करायचे आहे. उपाय पुन्हा एकदा सांगते. एका डिश मध्ये 1 रुपयाचं कॉइन ठेवा, त्याच्यावर तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर गव्हाचं पीठ आणि हळद एकत्र करून एक दिवा प्रज्वलित करणार आहात. विशेषतः हा दिवा चमेलीच्या तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा असेल तर अति उत्तम आणि तो दिवा लावल्यानंतर आपल्याला लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळेस जप केल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी याच्यासाठी सायंकाळच्या वेळेस ही प्रार्थना करायची आहे. रात्रभर तो दिवा आपला देवासमोर राहील आणि दुसरे दिवशी तो गव्हाच्या पिठाचा दिवा आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. तांदूळ जे आहे ते थोडे तांदूळ लाल कपड्यामध्ये बांधून तो रुपयासहित ते तांदूळ लाल कपड्यात बांधा आणि त्यातील थोडे तांदूळ पक्ष्यांना अवश्य टाका. याच्याने तुमच्या घरामध्ये अक्षय संपत्ती स्थिर राहायला नक्कीच मदत होणार आहे. तुम्हा सर्वांना या मंगल दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये अक्षय सुख शांती समाधान यश बल वृद्धी आणि उत्तम आरोग्य श्री हरीच्या कृपेने आणि माता महालक्ष्मीच्या कृपेने अखंड सौभाग्य नांदो हीच तुम्हा सर्वांना श्री ॲस्ट्रो वास्तू रेकी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शंकर लिहायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.